नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। बांग्लादेश में हिंदुओं पर बर्बर अत्याचार, राष्ट्रीय मराठा पार्टी ने की सैनिक हस्तक्षेप की मांग। बांग्लादेश में हिंदू बंधु भागिनी पर हो रही अमानवीय अत्याचारों के खिलाफ राष्ट्रीय मराठा पार्टी ने थाने के जिला अधिकारी को एक कड़ा ज्ञापन सौंपा। पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश राव शिवाजीराव पाटिल होनाळीकर ने बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे नृशंस अत्याचारों पर गहरी चिंता जताते हुए मांग की है कि दोषियों पर जल्द से जल्द कार्रवाई हो और उन्हें फांसी की सजा दी जाए। ज्ञापन में यह भी मांग की गई है कि यदि बांग्लादेश सरकार इन अपराधों पर कठोर कदम नहीं उठाएगी तो भारतीय सैनिकों को बांग्लादेश में भेजकर हिंदू नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित की जाएगी। पाटिल ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से भी आग्रह किया कि वे इस मुद्दे को अंतर्राष्ट्रीय मंच पर उठाएं और हिंदुओं को न्याय दिलाने के लिए ठोस कदम उठाएं। इस ज्ञापन के साथ थाने में एक कैंडल मार्च भी आयोजित किया गया जो छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा तक निकाला गया। इस मार्च में विभिन्न दलों के नेता और कार्यकर्ता शामिल हुए जिन्होंने बांग्लादेश में हो रहे अत्याचारों के खिलाफ अपनी आवाज बुलंद की। मार्च के दौरान नेताओं ने बांग्लादेश में हिंदू महिलाओं के साथ हो रहे बलात्कार और पुरुषों के साथ हो रहे अमानवीय व्यवहार पर गहरा आक्रोश व्यक्त किया और सरकार से कड़ी कार्रवाई की मांग की। राष्ट्रीय मराठा पार्टी, स्वराज कांग्रेस पार्टी, हिंदुस्तान मानव पक्ष, जनसंघ पार्टी और अन्य संगठनों के प्रतिनिधियों ने इस प्रदर्शन में हिस्सा लिया। सभी ने एक स्वर में कहा कि यदि बांग्लादेश सरकार हिंदुओं की रक्षा में असफल रहती है तो भारत को अपने सैनिकों को भेजकर उनकी रक्षा की जिम्मेदारी लेनी चाहिए। माने सर, आपण एक पेशेवर ॲडव्होकेट आहे। ॲडव्होकेट ह्या नात्याने आज देशावर जे बांग्लादेशी हिंदू आहेत त्यांच्यावर मोठा अत्याचार झालेला आहे। त्या अत्याचारमध्ये असं झालेलं आहे की महिलांना नग्न करून बलात्कार करण्यात आली, त्यांना मान कापण्यात आली नंगे तलवारीने, त्यांना माणसाचं मान करील 100 शेकडो हजारो जे आपल्याला ते माहिती असेल त्याबद्दल आपलं काय म्हणायचं? आज जे खंडन मार्च करणार आहे, निषेध मोर्चा करणार त्याबद्दल आपलं काय म्हणायचं आहे? हा जो निषेध मोर्चा काढला आहे तर सर्व परमिशन घेऊन काढलेला असून आज बांगलादेशामध्ये जे काही घटना घडल्या आहेत, निरपराध लोक मारले आहेत, हे दंगलखोर लोकांनी मारले आहेत। ह्याला जातपात धर्माचा काही विषय नसतो, ते दंगलखोरच असतात आणि ह्याच्यासाठी कठोर नियम केले पाहिजेत आणि अशाच ज्या पद्धतीने लोकांनी मारतात त्या पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे। असे जर कायदे केले तरच हे लोक सुरक्षित राहतील, अन्यथा प्रत्येक देशात किंवा भारतात अशा काही घटना घडल्या तर अशा प्रकारचाच कायदा पाहिजे। जसं लोकांनी जाळून मारतात तसंच त्या गुन्हेगारासुद्धा सरकारनं असा गुन्हेगारी कायदा म्हणून तयार करून त्यांना त्याच पद्धतीनं मारलं तरच कुठेतरी ह्याच्यावरती कंट्रोल होईल, अन्यथा असं फाशी वगैरे काय नाही। ज्या पद्धतीने लोकांनी मारले त्या पद्धतीने त्यांना कायद्यात तरतूद करून त्या पद्धतीने त्यांना मारलं तरच हे होणार, संरक्षण लोकांना होणार, नंतर असे गुन्हेगार कायद्याला भेटणार नाहीत। सर, हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानी मुस्लिम आहेत, हिंदुस्थानी हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, बरेच धर्माचे लोक आहेत। त्यांना स्वतःच्या खायचे वादे आहेत आणि लोकांना ते रोहिंग्या मुसलमानांना, बांगलादेशी लोकांना ते त्यांना त्रास देत आहेत आणि त्यांच्या अधिभारपणात मला वाटतं तिकीट वगैरे बस तिकीटवर 15 पैसे लावलेले आहे। त्याबद्दल आपलं काय माहिती? त्यांना भारतातून हकलायचे का ठेवायचे? त्यांना आपल्या देशामधले जे लोक आहेत हिंदुस्थान, ते हिंदुस्थानमध्ये राहिलेच पाहिजेत, पण बाहेरचे लोक जर आले तर त्यांना हाकलून दिलं पाहिजे। इथं त्यांना काय अधिकार नाही आणि त्यासाठी आपला इंटरनॅशनल जो कायदा आहे तो मजबूत केला पाहिजे। लोक बिंदास येतात, बिंदास राहतात आणि ते निघून जात नाहीत। ह्याच्यावरती आपल्या सरकारचं काय कंट्रोल नाही। अजून दुसऱ्या देशात आपण गेलो तर 10 वेळा आपल्याला विचार करायला लागतो येताना आणि जाताना, तसं आपल्या या भारतात नाही। त्यामुळे भारतात सध्या कोणीही येतो आणि कोणीही जातो। जे काय केंद्र सरकार आहे त्यांनी एकदम कडक कायदा बनवून ह्या लोकांवरनी कंट्रोल केलं पाहिजे। कोण येतोय कोण जातोय तरच भारत देश सुरक्षित राहील, अन्यथा भारत देशाची सुरक्षिततासुद्धा कमकुवत होऊन जाईल। त्यासाठी आम्ही 8-10 पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे आणि त्या वतीनं आम्ही भविष्यात जर तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं तर कठोर कायदे तयार करू। सरोदे मॅडम, आज आपण एक महिला आहे आणि बांगलादेशामध्ये या मुसलमानाने महिलांवरती मोठा अन्याय केले, अत्याचार केलेले आहे। ते लग्न करून त्यांना बलात्कार करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना मान पण कापून त्याला डायरेक्ट टाकून दिलेले आहे। त्याबद्दल एक महिला त्यामध्ये काय बोलणार आहे? खूप अमानुष कृत्य केलेलं आहे त्यांनी। हे असं कृत्य जर आपण त्यांना पंतप्रधानांनी या बाबतीत खूप लक्ष घालून ताबडतोब अशा लोकांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि आपल्या हिंदू लोकांची प्रथम सुटका केली पाहिजे। ज्यांच्यावर अन्याय झालाय ते तर गेलेत,
त्यांच्याविरुद्ध तर कठोर कारवाई केलीच पाहिजे त्या लोकांवर. परंतु आता जे काही हिंदू आपले अडकलेले आहेत त्यांची परिस्थिती तशीच होऊ नये याकरता माननीय पंतप्रधान साहेबांनी ताबडतोब लक्ष घालून त्यांची सुटका करावी हे माझं प्रथम म्हणणं. नंतर आरोपीला सगळ्या बाबतीत शिक्षा झालीच पाहिजे. आणि शिवाय आपण जर असेच गाफील राहिलो तर बांगलादेशाने जे आपल्या हिंदूंवर अन्याय केलेले आहेत तसेच इतर राष्ट्रसुद्धा इतर देशसुद्धा आपल्यावर अन्याय करतील. यासाठी पंतप्रधानांनी कडक भूमिका घेतली पाहिजे हे माझं म्हणणं आहे. मॅडम सर, बांगलादेशमध्ये हिंदू महिलांवर अत्याचार बांगलादेशमध्ये त्याबद्दल आपलं काय म्हणायचं? बांगलादेशमध्ये हिंदू महिलांचे अत्याचार एकदम घाणेरडे घृणास्पद झालेली घटना आहे ती. असं आपल्या महिलांवर अत्याचार परत होऊ नये, मला आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये येऊ नये ही माझी इच्छा आहे. पुढच्या आपल्या महिला आता आपण महिला आहेत, त्या महिलांवर मोठा अत्याचार झालेला आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणायचं? पंतप्रधान काय सांगायचं आपल्याला? पंतप्रधानांना सांगायचं असं घृणास्पद हे झालेलं आहे, घटना घडलेली आहे, ती घटना अशी व्हायला नाही पाहिजे. परत याची दखल घ्यायला पाहिजे मोदी सरकार साहेबांनी. हिंदुस्थानात नागरिक आहे, हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, शीख, हिंदुस्थानी जे आहेत त्या नागरिकांना काय सांगायचे आपल्याला? हिंदूंना सांगायचं, हिंदुस्तान आपले जे लोक आहेत, माणसं आहेत हिंदुस्थानची, त्यांना या लोकांना अशी फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. मुसलमान लोकांनी अशी घृणास्पद महिलांवर ते अत्याचार केले बांगलादेशामध्ये, ते असा अत्याचार व्हायला नाही पाहिजे. मोदी साहेबांनी याच्यात लक्ष द्यायला पाहिजे आणि असं आपल्या हिंदूमध्ये आपल्या भारतावर असं संकट यायला नाही पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. मॅडम मारे साहेब, बोला. आपण आता या जे बांगलादेशामध्ये हिंदू अन्याय झालेला आहे त्याबद्दल कंडील मार्च काढलं. कंडील मार्च काढले जेव्हा लोकांना काय संदेश देणार? नागरिकांना, हिंदू नागरिकांना, हिंदुस्थानी मुस्लिमांना, हिंदुस्थानी ख्रिश्चनला, शीख समाजाला त्यांना काय निवेदन आहे? जे हिंदुस्थानी आहेत आणि बांगलादेशी हिंदूंवर अत्याचार करत आहे, इथे पण बांगलादेशी घुसलेले आहे हिंदुस्थानामध्ये, त्याबद्दल आपण काय बोलणार आहे? आपण पहिले निषेध करतो आम्ही बांगलादेशाचा, जिथं अमानुष अत्याचार हिंदूवर करत आहेत आणि हे माणुसकीला शोभणारी नाही आहे, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट हे बांगलादेशमध्ये सुरू आहे. ताबडतोब थांबलं गेलं पाहिजे आणि हिंदूला संरक्षण तिथं मिळालंच पाहिजे. आपण सर्व धर्म समभाव आपण सगळ्यांना सामावून घेतो, आपण कोणावर अत्याचार नाही करत, मग आपल्या लोकांवर तिकडे अत्याचार का झाला पाहिजे? संविधानाचा अंमलबजावणी का होत नाही तिकडे? आणि ज्या लोकांनी अत्याचार केले त्यांना कठोर शासन झालंच पाहिजे. साहेब, दुसऱ्या देशामध्ये एवढी अत्याचार हिंदू झाले असते तर काय तरी तो लोक आक्रमण केले असते. हे पंतप्रधानाला आपल्याला काय सांगायचं की याबद्दल जे अत्याचार झाला त्यांच्यावरती काय करणार पंतप्रधान? हे लोक समजून सांगणार ऐकणार नाही, त्यांच्यावर आपण अटॅकच केला पाहिजे, तरच म्हणजे ते सुधारतील. ते नाही साहेब, जोरात बोला तुम्ही ना, काय नाही नाही, मी काय म्हणतो की मागे नाही की आपण बांगलादेशमध्ये फौज घुसवली होती, 71ला आपण फौज घुसवली होती आतमध्ये, तेव्हा त्यांना धडा एकदा शिकवलेला आहे, परत त्यांना धडा शिकवायची गरज आली आता. एवढा अन्याय अत्याचार आपल्या लोकांवर करता येते एकदम. आणि ह्यामुळं म्हणजे तिथला हकीकत काय असेल, मायनॉरिटीमध्ये आहेत आपले लोक, तिथे किडनॅप करून ठेवले, बायावर अत्याचार करतायत आणि सगळ्या म्हणजे मोठा एवढा अमानुष अत्याचार सुरू आहे तिथे. मग हे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे, त्यांना संरक्षण कोण देणार तिथे? म्हणून करता हे जर असे सांगून ते सुधारणार नाही वाटतं मला हे. त्यासाठी आपण त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे, तेव्हा सरळ होतील ते. आता आपले बरोबर बरेच माणसं, बरेच 25 लोक आलेले आहेत, त्यांना काय सांगायचे? आता या ठिकाणी जे लोक आले आहेत, आमचे सर्व आमच्या पक्षाचे आपल्या अध्यक्ष आहेत, आमचे अंकुशराव पाटील, SD पाटील आमचे वकील सेलचे अध्यक्ष आहेत, आमचे तुळशीराम कोडरे आहेत, शिवाय आमचे रचना बालके मॅडम, मीनाक्षी अहिरे मॅडम आहेत आणि सर्व आमचे जे पक्षाचे लोक आलेले आहेत. फक्त मराठा पक्ष नाही, इतर पक्षाचे तिसऱ्या आघाडीचे सगळे अध्यक्ष लोक इथं उभे आहेत, सर्व जाती समभाव. त्या सगळ्या तिसरी आघाडी आम्ही बनवलेली आहे, त्यांचे सगळे अध्यक्ष उभे आहेत तिथे आणि त्या आम्ही सर्वांचे मी त्यांना आभार मानतो आणि त्यांनी असंच आम्हाला सहकार्य पुढे करत राहावं ही त्यांना विनंती करतो. आपण बांगलादेशीचे नाव घेतो मुस्लिमांचे, ते दिल्लीमध्ये, लखनौमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये ते रोहिंग्या मुसलमान आलेले आहेत, ते शरणार्थी म्हणून ते शरण दिली जाते. आपल्या हिंदुस्थानी मुस्लिमांना, हिंदुस्थानी ख्रिश्चनला, हिंदुस्थानी शीख बांधवांना, हिंदुस्थानी हिंदूंना किंवा अन्य वर्गाला काय त्याला हे नाही भेटत आणि त्यांना शरण दिली जाते. आपलं जेवण जे खाणं येते त्यांना ते दिले जात आहेत, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? आधी प्रथम काय सांगणार आपण?
ह्या संदर्भामध्ये माननीय पंतप्रधानाची आम्ही सविस्तर अशी आम्ही भेट मागणार आहोत थर्ड फ्रंटच्या वतीनं. आणि आपल्या भारत देशामध्ये हे बांगलादेशी येतात, राशन कार्ड काढतात, आधार कार्ड काढतात, पॅन कार्ड काढतात, मतदान करतात काय, आणि शासन आपल्या हातात घेण्याचं काम चालू आहे त्यांचं. म्हणून आम्ही पंतप्रधानाची वेळ घेणार आहोत आणि निवडणूक आयोगाची सुद्धा वेळ घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मतदान जे लोक करणारे आहेत तर त्याची पूर्ण कसून चौकशी झाली पाहिजे. हा मूळचा कुठला आहे हा शोधूनच त्याला आपल्याला सगळे नागरिकत्व दिलं पाहिजे, अशी आपली राष्ट्रीय मराठा पार्टी आणि तिसऱ्या आघाडीची आपली प्रामाणिक इच्छा आहे. बांगलादेशामध्ये हिंदूवर जो अन्याय अत्याचार झाला त्या संदर्भात आज आपण माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्यामार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना जे बांगलादेशामध्ये ज्या हिंदूवर अन्याय अत्याचार झाला त्याची चौकशी करा आणि ज्या हल्लेखोरांनी जे हल्ला केला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा अशा पद्धतीचं आपण निवेदन दिलेलं आहे. आणि ह्या उपर जर त्या शासनाने जर काही दखल घेतली नाही तर आपल्या भारताचं सैनिक त्या बांगलादेशामध्ये घुसवा आणि हिंदूला संरक्षण द्या आणि ज्या लोकांनी अन्याय अत्याचार केला त्याला तुम्ही ताब्यात घ्या आणि त्याच्यावर कठोर कारवाई करा अशा पद्धतीचं आपण निवेदन दिलेलं आहे. तर ह्या प्रसंगी आपल्या राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर प्रेमानंदजी वाघमारे साहेब आहेत. आपल्या तिसऱ्या आघाडीचे माझे समर्थन देणारे हिंदुस्तान स्वराज काँग्रेस पार्टीचे विजय लखन पंडित साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो ह्या प्रसंगी. आपल्या वकील सेलचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट एस डी पाटील साहेब, आमचे महिला अध्यक्षा राजश्री सरोदे मॅडम, आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या महिला अध्यक्षा मीनाक्षी आहिरे, आपल्या हिंदुस्तान मानव पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि तिसऱ्या आघाडीचे सचिव माननीय अशोक शंकर माने, आमच्या जनसंघ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शुक्लाजी आहेत, आमचे पंजाबचे मानव पक्षाचे हरिप्रीतरावजी आहेत प्रभारी, आमचे नवी मुंबईचे कोरडीजी आहेत, आमच्या मराठा महासंघाच्या महाराष्ट्रीयन मराठा महासंघाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रचनाताई भालके आहेत, आमच्या ठाण्याच्या जिल्हाध्यक्षा सुरेखाताई भंडारे आहेत आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आपण ह्या प्रसंगी आमचे अतिशय म्हणजे श्रीकृष्णाला आम्हाला कृष्ण जसं सांभाळून येतो तसं आमचे ह्यानी शर्माजी आहेत, त्याच्यानंतर सर्व उपस्थित बांधव आपण ह्या प्रसंगी उपस्थित राहिलात. आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि दुसरं जे एक पोलीस स्टेशन आहे तर ठाणे वाहतूक शाखा नौपाडा पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्तांनी आम्हाला जी परमिशन दिली ठाण्यामध्ये जे मिरवणूक काढण्याची त्या आयुक्त साहेबांनी तर आशुतोष डोंबरे साहेब आणि गोरे साहेब या सर्वांनी आम्हाला सौरभराव महापालिकेचे आयुक्त या सर्वांनी सहकार्य केलं. वाहतूक शाखेनं सर्व सहकार्य केलं. आम्हाला इथं सुरक्षित असं आम्हाला इथं शिवाजी महाराजांचं वंदन करण्यासाठी आशीर्वाद करण्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त दिला. त्याबद्दल मी सर्वांचा राष्ट्रीय मराठा पार्टीचा अध्यक्ष आणि तिसऱ्या आघाडीचा अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण उपस्थित राहिलात, आपण वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व वकील बांधवांचे आणि पोलीस अधिकाऱ्यांचे आणि सर्व बंधू भगिनीचे मी आभार व्यक्त करून आपला कार्यक्रम संपला अशा पद्धतीनं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद. पाटील सर, बांगलादेशात हिंदू महिला भगिनी आणि बंधूवरती मोठा न्याय झालेला त्यांना नांगे तळाने कापण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपण निषेध मोर्चा ठाणे शासकीय विश्रामगृहातून काढत आहे. तर याच्या निषेध लोकांना आपल्या अर्थ काय, लोकांना काय सांगायचे आपण सांगायचं आहे. आज ठाण्याचे जिल्हाधिकारी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माननीय नरेंद्रजी मोदी भारताचे पंतप्रधान यांना आपण
जिल्हाधिकारी ठाणे यांच्यामार्फत आपण निवेदन सादर केलेलं आहे। बांगलादेशामध्ये हिंदू भगिनीची निगरून अमानुष नग्नावस्थेमध्ये महिलावर बलात्कार करून खून केले व पुरुषांना अमानुषपूर्वपणे नग्नावस्थेत खून केल्याबद्दल, दंगलखोर जातीवादी बलात्कार व खून केल्याबद्दल गुन्हे दाखल करून अतिजलद कोर्टात चालवून फाशी देण्याबाबत बांगलादेश सरकारनं सक्त ताकीद देण्याबाबतचे निवेदन आज आमच्या तिसऱ्या आघाडीचे हिंदुस्थान स्वराज काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री विजय लखनजी पंडित, जनस्वराज पार्टीचे शुक्लाजी, आमचे हिंदुस्थान मानव पक्षाचे सचिव आमचे तिसऱ्या आघाडीचे माननीय अशोक शंकर मानेसाहेब, आपल्या राष्ट्रीय मराठा पार्टी लिगल सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट एच.डी. पाटील साहेब, आमचे अधिकारी कर्मचारी महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सतीशजी ॲडव्होकेट, आमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा राजश्री सरोदेवी मॅडम, आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा मीनाक्षी आहेरे मॅडम, आमच्या ठाण्याच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा भंडारेजी, आपले जे मित्र आहेत जितेंद्र पाटील साहेब, ॲडव्होकेट रुचिता जगतापजी आणि आमचे पंजाबचे प्रभारी हरिप्रीत रावजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज कलेक्टर ऑफिस ठाणे येथे आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं पंतप्रधानांना की अतिशय बांगलादेशामध्ये म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे लोक म्हणायचे, त्यांना माणसं नाही, राक्षसी प्रवृत्तीचे जनावराच्या पलीकडचे लोक असे काय म्हणजे पतीच्या पुढे पत्नीचा बलात्कार करणं आणि त्या प्रेताला असं ओढत नेणं, कुठंतरी एका पोलीस अधिकाऱ्याने नग्न अवस्थेमध्ये त्याचं गुप्तांग कापून असं झाडाला अटकवणं, अशा पद्धतीचं नीच कृत्य ह्या माणसाने ह्या बांगलादेशच्या हरामखोर ह्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे। म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या मीडियाच्या वतीनं, आपल्या सगळ्याच्या वतीनं मी अशी विनंती करतोय, मोदी साहेब शांत राहू नका। तुम्ही जे मानव अधिकाराच्या खाली जे कोर्ट आहेत तर त्या कोर्टांना सगळीकडे तुम्ही सांगतच बसा, परंतु आता हे सांगण्याची वेळ आलेली नाही। आपलं भारताचं सैन्य घुसवा आणि हिंदूच्या आपल्या महिलेला, पुरुषांना संरक्षण द्या आणि जे काही गुन्हेगारी केलेली आहे ह्या गुन्हेगाराला पकडून तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये शिक्षा दिली पाहिजे। अन्यथा आपण जर गप्प बसाल तर ह्या भारतामध्ये सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही। म्हणून ह्या प्रसंगी आपण हे लक्ष दिलं पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आता आम्ही हे कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलंच आहे आणि हा कॅन्डल मार्च जो आहे आपल्या ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पासून जे रेस्ट हाऊस आहे इथून हा कॅन्डल मार्च आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे तलावामधल्या तलावपाळी येथे आपल्याला त्याचं विसर्जन करायचं आहे। ह्या प्रसंगी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल राष्ट्रीय मराठा पार्टी आणि तिसऱ्या आघाडीचा। तो आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।